आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। कल्याणमध्ये 10 मे रोजी नरेंद्र मोदींची प्रचार सभा, कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा घटला, शहरातल्या तलावामध्ये सुमारे 20.28% जलसाठा, मुंबईकरांना 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर, 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। कोकणातील वंदे भारतचा प्रवास 2 तासांनी वाढणार, कोकण रेल्वे मार्गावर 10 जून पासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार। निवडणूक काळात मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय, राज्यात भरारी पथकांची स्थापना, मद्याचा साठा आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या मद्याच्या खरेदी विक्रीवर नजर ठेवण्याचे आयोगाचे आदेश। आरबीएल बँकेची 12 कोटींची फसवणूक, बँकेच्या दक्षता विभागाच्या तक्रारीनुसार बँकेच्या 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल, बनावट दलालांच्या नावानं क्रेडिट कार्ड विकल्याचा आरोप। मुंबईतल्या सुप्रसिद्ध जे रुग्णालयाला येत्या 15 मे रोजी 180 वर्ष पूर्ण होणार, निवडणुकीचा काळ वगळता संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं रुग्णालयाकडून नियोजन। पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ, वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय। आता कंत्राटी कामगार म्हणून सलग 240 दिवस भरल्यास कामगारांना कायम करणं बंधनकारक, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यास सुरुवात।